मित्रांनो नमस्कार, मी धनराज पडगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक घटक अभ्यासणार आहोत. हा घटक अभ्यासल्यानंतर याचे आपण 1, 2 ते 3 भाग करणार आहोत. भरपूर प्रश्न आहेत यामध्ये. आपल्या असं लक्षात येईल की हा अपूर्णांकाचे एवढे 2 ते 3 भाग केल्याच्यानंतर अपूर्णांक या घटकावर कसाही जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला सुटल्याशिवाय राहणार नाही. याच्या बाहेरचा कसलाच प्रश्न येणार नाही परीक्षेमध्ये. म्हणजे या प्रकाराच्या बाहेरचा कसलाच प्रश्न येणार नाही. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? खालील अपूर्णांकातील छेद कोणता? काय दिलेला आहे इथं? 36 एक आडवी रेष आहे आणि त्याच्या खाली 63 दिले, म्हणजे हे 36 आणि 63. तर या ठिकाणी हे जी वरची संख्या आहे हा आहे अंश. हा का आहे? अंश आहे. आणि ही संख्या कोणती आहे? तर ह्याला छेद म्हणायचं. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? छेद विचारलेला आहे. तर छेद काय असेल? 63. अंश काय आहे? 36. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, कारण की आपण भरपूर प्रश्न देणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 का आहे? खालील अपूर्णांकातील अंश कोणता? काय दिले संख्या? 369 आणि रेष 693. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? हे 369 हे जे आहे याला काय म्हणतो आपण? अंश म्हणतो. आणि 693ला छेद म्हणतो. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? अंश विचारलेला आहे. मग अंश बरोबर 369. आलं? चला, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 12 छेद 21 हा अपूर्णांक अंकात लिहा. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे? 12 छेद 21 हे अक्षरात दिले. आपल्याला हे कशात लिहायचे? अंकामध्ये लिहायचे. कशात लिहायचे? हे अंकामध्ये लिहायचे. तर हे 12 आणि अंश किती आहे? 12. आपण आत्ताच अंश आणि छेद पाहिले. छेद किती आहे? 21. म्हणजे उत्तर काय असेल? हे 12 आणि त्याचा छेद 21 हे उत्तर असेल आपले. आलं? चला, सोपे प्रश्न आहेत एकदम. पुढचा प्रश्न आहे, या अपूर्णांकाचे योग्य वाचन करा. हे 45 आणि हे 54. मग आपण ह्याला 45ला काय म्हणतो? अंश म्हणतो. 54ला काय म्हणतो? छेद. आता ह्याचे योग्य वाचन काय होईल? 45 अंश छेद 54, किंवा ह्याला असंही आणखी ह्याच्यापेक्षा सोपं 45 छेद 54. 45 छेद 54. आलं का लक्षात? 45 छेद 54 अशा प्रकारे ह्याचं योग्य वाचन करता येईल. आलं? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 5 काय आहे? प्रश्न क्रमांक 5, हा पूर्णांक शब्दात कसा लिहा? 18
39 हा अपूर्णांक शब्दात लिहायचा. शब्दात म्हणजे आता लिहिल्यासारखंच. 18 अंश छेद 39 किंवा 18 छेद 39 अशा प्रकारे ह्याचं लेखन करता येतं. आलं? किती सोपं आहे. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 9/17, 12/17, 19/17, 16/17 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? काय म्हणते पहा, सर्वात मोठा अपूर्णांक काय आहेत? 9/17, 12/17, 19/17, 16/17 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर पहा, या ठिकाणी काय आहे? छेद समान आहे. या ठिकाणी काय आहे? छेद समान आहेत. मग आता छेद समान असल्यास आपल्याला माहिती आहे, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता ज्याचा अंश मोठा, अंश कुणाचा मोठा आहे? याचा अंश 9 आहे, याचा 12, 19 म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/17 हा काय आहे? सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? 19/17 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पुढचा प्रश्न 24/41, 27/41, 21/41, 22/41 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी काय? छेद समान आहेत. अगोदर सर्वप्रथम छेद समान आहेत का पाहायचं. छेद समान नसतील तर अंश समान आहेत का पाहायचं. मग छेद समान आहेत. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग आता अंश कुणाचा लहान आहे? 24, 27, 21, 21/41. उत्तर काय ते 21/41 हे उत्तर असेल आपलं. उत्तर काय असेल? 21/41 हे उत्तर असेल. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. दिलेल्या अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? आता आपल्याला या ठिकाणी काय म्हणले? अंशाधिक. आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. अंशाधिक. मग आता छेदापेक्षा अंश कोणाचा मोठा? इथं छेदापेक्षा अंश कोणाचा मोठा आहे? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा. आता पहा, या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल, तर अंशाधिक म्हणलेला आहे, ह्याचा छेद 15 आहे, अंश 12 आहे, म्हणजे अंश लहान आहे. हे येईल का? नाही. या ठिकाणी
छेद 12 आहे, अंश 13 आहे. म्हणजे काय आहे, या ठिकाणी आपल्याला हा अंश अधिक अपूर्णांक आहे, छेदापेक्षा अंश मोठा म्हणजे 13/12. पर्याय 3 जर पाहिलं तर छेद मोठा आहे, हा येणार नाही. इथं छेद मोठा आहे, पर्याय 4 हा येणार नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 13/12 हा अंश अधिक अपूर्णांक आहे. आलं? चला, प्रश्न क्रमांक 9. काय आहे प्रश्न क्रमांक 9? दिलेल्या अपूर्णांकातील छेद अधिक अपूर्णांक. आता पहा, तिथं अंश अधिक पाहिला, इथं छेद अधिक. प्रत्येक प्रकारावर प्रश्न आहे. छेद अधिक म्हणजे कोणाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पर्याय 1 काय म्हणते? छेद अंशापेक्षा मोठा. याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे. याचा आहे का? नाही. याचा नाही. याचा नाही. तर काय आहे? 67/96. 67/96 हा काय आहे? छेद अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 126/162 हा पूर्णांक टिंबटिंब अपूर्णांक आहे. कसा आहे? अंश अधिक आहे, छेदाधिक आहे का पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का यापैकी नाही. तर आपल्याला अंश अधिक म्हणजे काय? छेदापेक्षा अंश मोठा. या ठिकाणी छेद 162 आहे, अंश 126 आहे. मोठा आहे का? नाही. अंश अधिक नाही. छेद अधिक आहे, अंश 126 आहे, छेद 162 आहे. हा कसा आहे? तर छेदाधिक अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 छेदाधिक अपूर्णांक आहे. पुढचा प्रश्न 10/30, 10/15, 10/35, 10/7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा, अपूर्णांक आहेत, लक्ष द्या. 10/30, 10/15, 10/35, 10/7 या ठिकाणी जर पाहिलं तर छेद समान आहेत का ह्यांचे? नाही. काय समान आहे? अंश समान आहेत. अंश समान आहेत. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तर छेद लहान कोणाचा आहे? हे 10/7 हा काय आहे? सर्वात मोठा अपूर्णांक आहे. उत्तर काय असेल? 10/7 हे उत्तर येईल. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न लक्षात ठेवायचा. अंश जर समान असतील तर उलट असते, ज्याचा छेद लहान असतो तो मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. पुढं 1/2, 1/5, 1/3, 1/4 यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता सर्वप्रथम आपण छेदाकडे पाहायचं. छेद समान आहे का ह्याचा? नाही. काय समान आहे ह्याचं? अंश समान आहे. अंश समान आहे. आपल्याला लहान विचारले, मग अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो.
याचा छेद मोठा तो अपूर्णांक. छेद मोठा कोणाचा आहे? ह्याचा 1/5. 1/5 हा काय आहे? सर्वात लहान अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 25/7 18/7 5/7 8/7 या अपूर्णांक एक अपूर्णांक वेगळा आहे. तो वेगळा कोणता? तो ओळखा. आता या ठिकाणी छेद समान आहे. सर्वात मोठा हा आहे, सर्वात लहान हा आहे. वेगळा का आहे या ठिकाणी? तर पहा, या ठिकाणी हे 25/7 याचा अंश 25 आहे, छेद 7 आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद लहान आहे. या ठिकाणी ह्याचा 18/7 म्हणजे अंशापेक्षा छेद लहान आहे. या ठिकाणी 8/7 हा का आहे? अंशापेक्षा छेद लहान आहे. म्हणजे हे जे 3 अपूर्णांक आहेत हे कसे आहेत? अंशाधिक आहेत. हे 3 अपूर्णांक कसे आहेत? अंशाधिक अपूर्णांक. आणि हा जो 5/7 हा जो अपूर्णांक आहे हा कसा आहे? छेदाधिक अपूर्णांक आहे. हा कसा आहे? छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणून उत्तर काय असेल? 5/7 हे उत्तर असेल. 5/7 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी एक अपूर्णांक उरलेल्या 3 अपूर्णांकापेक्षा वेगळा आहे. एक वेगळा आहे. आता कसा आहे? कोणकोणते इथं पर्याय? 13/35 37/35 17/35 33/35 सर्वांचा कसा आहे? छेद का आहे? समान आहे. मग छेद समान आहे सर्वांचा. आता काय? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? हा. सर्वात लहान हा. मग आता वेगळा कोणता आहे? तर या ठिकाणी वेगळा पाहायला गेलं तर हे 13/35 अंशापेक्षा छेद मोठा आहे. 17/35 अंशापेक्षा छेद मोठा आहे. 33/35 अंशापेक्षा छेद मोठा आहे. हा अंशापेक्षा छेद का आहे? मोठा आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? छेदाधिक. आणि हा जो आहे तो ह्याचा छेद 35 आहे, अंश 37 आहे, म्हणजे हा का आहे? अंशाधिक आहे. मग वेगळा कोणता आहे? तर 37/35 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 2 37/35. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 15 का आहे? 5/3/7 हा अपूर्णांक कोणत्या प्रकारात समाविष्ट होतो? 5/3/7 हा कोणत्या प्रकारात होतो? अंशाधिक अपूर्णांकात होतो का? नाही, इथं वेगळंच दिले. इथं 5 दिले, 3/7 दिले. छेदाधिक होतो का? नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हो. हा 5 का आहे? तर हा 5 आहे पूर्णांक आणि 3/7 आहे अपूर्णांक. म्हणजे हा का आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. 5.3/7 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पर्याय चौथा यापैकी नाही, हे येणार नाही. हा पूर्णांकयुक्त, याला काय म्हणायचं? पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक असलेला अपूर्णांक. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? या अपूर्णांकाचे योग्य वाचन कोणते? पहा, 3 आणि हे 2/5. मग या 3ला काय म्हणतो आपण? पूर्णांक. मग 3 पूर्णांक योग्य वाचन म्हणते 2/5. योग्य वाचन काय असेल? 3.2/5 हेच योग्य वाचन अशा पद्धतीने होईल.
3.2/5 अशा पद्धतीने ह्याचं योग्य वाचन आपण करतो. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी मिश्र अपूर्णांक कोणता? आता मिश्र अपूर्णांक कोणाला म्हणायचं? मिश्र अपूर्णांक म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक हा काय आहे? 8/11 अपूर्णांक आहे, 11/13 अपूर्णांक आहे, 15/17 अपूर्णांक आहे. तर हा 1.2/7 हा काय आहे? मिश्र अपूर्णांक आहे. हा काय आहे? मिश्र अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? 1.2/7 हा मिश्र अपूर्णांक आहे. प्रश्न क्रमांक 18 हे झालेलं आहे सर्व, आपल्याला आपण घेतलेलं आहे तासिकेमध्ये. 5.3/11 या अपूर्णांकात 5 या पूर्णांकाच्या पुढे कोणते चिन्ह असते? 5 या पूर्णांकाच्या पुढे कोणते चिन्ह असते? तर 5 या पूर्णांकाच्या पुढे बेरजेचं चिन्ह असते. कोणतं चिन्ह असते? बेरजेचं चिन्ह. लक्षात ठेवा, हे 5 पूर्णांक अधिक 3/11 हा अपूर्णांक म्हणजेच आपण ह्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतो. इथं काय असतं? बेरजेचं चिन्ह. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आता पहा, बेरजेचं चिन्ह कसं? आपण जर असं लिहिलं 5.1/4 हे 5 पूर्ण आहेत, बरोबर आहे, आणि ही 1/4 का आहे? पाव आहे. मग ह्याच्यात जर पाव मिसळला आपण 1/4 तर हा काय होतो? 5.25 होतो. म्हणजे 5.1/4 हा अपूर्णांकालाच आपण 5.25 असे म्हणतो. 5.25 असे म्हणतो. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 21/8 या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? आता 21/8 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, बरोबर आहे, छेदापेक्षा अंश मोठा आहे. मग आता ह्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काढायचा म्हणजे या 21ला 8ने भाग घालायचं. 8×2 = 16, 8×3 = 24 जास्त होते, 8×2 = 16, 11मधून 6 गेले, 5 राहिले, इथे राहिला 1, 1 गेला 0. हा जो भागाकार आला हा भागाकार काय असतो? पूर्णांक असतो. आणि बाकी जे उरली ते अंशात लिहायची आणि छेद जो आहे तो जशास तसं. म्हणजे काय झाला? हे 2 भागाकार जो आला तो पूर्णांक, 2 पूर्णांक, बाकी किती आहेत? 5/8. 2.5/8 ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीनं आपण लेखन करतो. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय दिला आहे? 33/7 नेमकं काय करायचं ह्याचं? पर्याय सगळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. मग आपण ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर द्या. 33ला 7ने भाग घाला, 7×5 = 35 जास्त होते, मग 7 × 28, 4चा भाग बसला, 33मधून 28 गेले, 5 उरले, हे पूर्णांक झाला. बाकी उरलेले अंशामध्ये लिहायचे आणि छेद जो आहे तोच, म्हणजे 4 पूर्णांक, उरलेले बाकी 5 अंशात, छेद 7 जशास तसे. 4.5/7. 4.5/7 हे आपलं उत्तर येईल. आलं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. 3.6/7 चे अंशाधिक अपूर्णांकातील रूप कोणते? अंशाधिक अपूर्णांकात दिले आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना काय करायचं? हे पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश आणि ह्याच्या छेदामध्ये जे काही छेद असेल ते छेद लिहायचं. पूर्णांक किती आहे? 3 गुणिले छेद किती आहे? 7 अधिक अंश किती आहे? 6 आणि छेद 7.
या दोघाचा गुणाकार करा, 3 7 21 अधिक 6 छेदामध्ये 7, 21 आणि 6 27, 27/7 हे उत्तर येते. 27/7 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 27/7 हे उत्तर येतंय. 2.34 म्हणजे किती? आता 2.34 म्हणजे किती? 2.25, 2.25, 2.5, 2.25. नाही समजलं तर पर्याय वाचायचे, पर्यायावरून लक्षात येते. आता पहा, ही 1/4 ह्याला आपण काय म्हणतो? पाव. 1/2 ह्याला काय म्हणतो आपण? अर्धा. आणि 3/4 ह्याला काय म्हणतो आपण? पाऊण. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला हे पाऊण आहे, 3/4 काय? पाऊण आहे. म्हणजे हे 2 पूर्ण अधिक पाऊण म्हणजेच काय झाले हो? 2.25. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो? 2.25. 2.25 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतंय. 2.25 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न, 13.5/7 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता? आता ह्याचा अंश कोणता? तर पहा, अंश आपण कसं लिहितो? आत्ताच पाहिले, हे पूर्णांक 13. आत्ताच आपण वर पाहिले ना, पूर्णांक गुणिले छेद 7 अधिक अंश 5 आणि छेद जो आहे तो, म्हणजे ह्याचा अंश काय येईल? 13 गुणिले 7 अधिक 5 हा अंश असेल. कारण की इथं आपल्याला 13 91 आणि 5 96, पण इथं 96 पर्यायात आहे का? नाही. तर पर्याय 13 गुणिले 7 अधिक 5 कुठं आहे? 13 गुणिले 7 अधिक 5. 13 गुणिले 7 नाही. मग असं आहे का? 7 गुणिले 13 अधिक 5. 7 गुणिले 13, 7 गुणिले 13 अधिक 5 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 24 का आहे? 18/24 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते? म्हणजे अतिसंक्षिप्त म्हणजे संक्षिप्त म्हणजे लहानात लहान. लहानात लहान. मग आता लहानात लहान रूप कोणतं? तर 18ला आणि 24ला कोणत्या एका संख्येनं भाग जाते का? पहा, कोणत्या एका संख्येनं भाग जाते का? जात असेल तर घालायचं. आता इथं कोणत्या पाड्यात आहेत का हे दोन्ही संख्या? तर तुम्हाला लक्षात येईल 3च्या पाड्यात आहेत. 3 संग 18, 3 8 24. काय राहिलं? 6/8. आता या 6 आणि 8 पर्यायात आहे का? 6/8 आहे. पण अतिसंक्षिप्त म्हणले आणखी लहानात लहान. 6ला आणि 8ला कोणत्या संख्येनं भाग जाते का? जाते. 2च्या पाड्यात आहेत. 2×3 = 6, 2×4 = 8. म्हणजे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे 3/4. किंवा या 18/24 जर तुम्हाला 30पर्यंतचे पाडे पाठ असतील तर 18 आणि 24 या दोन्हीही संख्या कितीच्या? 6च्या पाड्यामध्ये आहेत. कितीच्या पाड्यात आहेत? 6च्या पाड्यामध्ये आहेत. मग 6×3 = 18, 6×4 = 24. काय आलं? 3/4. 3/4 आहे का पर्यायात? आहे. 3/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4, 3/4. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 2 स्टार दिलेत अंशामध्ये, 2 स्टार दिलेत इथं, छेदामध्ये स्टार अधिक 3 या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 6.2/7
असे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होते तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल पहा. आता स्टारच्या जागी जर आपण पर्यायावरून जर घेतलं, इथं 3 घेतलं तर काय होईल, 33 छेदामध्ये 3 अधिक 3 म्हणजेच हे काय होईल, 33 अधिक 3 आणि 3 6 होईल. छेदामध्ये 7 आहे, इथं येऊ का नाही, बरोबर आहे. मग इथं जर आपण 4 घेतलं तर 44 छेदामध्ये 4 अधिक 3 मग 44 छेद काय आलं 7, बरोबर आहे. मग इथं 7 येऊ लागले छेद, इथे 7 येऊ लागला आहे, ही असू शकते. पण पुढचा पर्याय पाहू. तर 5 घेतलं तर 55 छेदामध्ये 5 अधिक 3 छेद ह्याचा 8 येऊ लागला आहे, छेद आपल्याला काय आला पाहिजे 7 यायला पाहिजे, हे येणार नाही. हे जर 6 ठेवलं तर छेद 6 आणि 3 9 येतं, येणार नाही. म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. किंवा त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, काय करायचं, 6.2/7 आहे, ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 6 × 7 अधिक 2 छेद 7 जसं तसं 6 7 42 आणि 2 44/7. आता इथं सारखेच अंक आहेत म्हणजे इथं काय येईल, 4 येईल, पर्याय क्रमांक 2. आणि इथं जर 4 घेतला तर 4 अधिक 3 7 आलं, इथं आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न 7.8/9 चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे होईल. अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय होईल, हे 9 × 7 अधिक 8/9 9 असं तर 63, 63मध्ये 8 मिसळा 71 होईल. 71/9 आहे का पर्यायात, नाही. मग पर्यायात काय दिले, 9 × 7 अधिक 8 आहे का, 9 × 7 अधिक 8/9, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला, आजच्या तासिकेमध्ये एवढेच प्रश्न घेऊ, राहिलेले प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद. कारण की हे जर तुम्ही, हे भाग 1 आहे, भाग 2 3 हे जेवढे आपण भाग पाहू ह्याच्यामध्ये तेवढे 3-4 भाग जे काही होतील, वेळेअभावी, वेळ आपल्याला जेवढा आहे त्या वेळेच्यानुसार ते जास्तीत जास्त आपण यामध्ये अपूर्णांकावर कसल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तो या ठिकाणी आपण कव्हर करू शकतो. काय आपल्याला आपण शिकवलेल्या या प्रश्न प्रकाराच्या बाहेरचा कसलाच प्रश्न येणार नाही. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला तुम्ही नवीन आहात, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.